अहिल्यानगरच्या पोलिसांना मोठं यश आलं। 454 बेपत्ता महिला मुलींचा पोलिसांनी अखेर शोध लावला। ऑपरेशन शोध मोहिमेत पोलिसांची ही कौतुकास्पद कारवाई पाहायला मिळाली। तर 16 दिवसांमध्ये पोलिसांनी हा शोध लावलेला आहे। मोहिमेअंतर्गत साधारणतः 390 महिलांना शोध घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि मुलं आणि मुली मिळून 64 असे एकूण 454 जे हरवलेले व्यक्ती आहेत त्यांचा शोध ह्या दरम्यान घेण्यात आलेला आहे। म्हणजे साधारणतः 33% हरवलेल्या व्यक्ती आणि विशेषतः महिला मुली आणि यांना शोध घेण्यात आलेला आहे। यामध्ये एक सर्व पोलीस ठाण्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि यामध्ये विशेष करून जे सोशल मीडियाचा वापर असेल किंवा सायबरचा यामध्ये एक वापर असेल, याचा वापर करून आपण हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यामध्ये यशस्वी झालो आहोत। आणि आता भोंदू बाबा अशोक खरातच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहूया। तर थोड्याच वेळात अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर खरातच्या पोलीस कोठडीचा आजचा शेवटचा दिवस आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश के.एच. पाटील यांच्या कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। सरकारी वकील म्हणून अजय मिसर बाजू मांडणार आहेत, तर सचिन भाटे अशोक खरातच्या बाजूने युक्तिवाद करणार आहे। नाशिक पोलिसांचा कोर्टामध्ये कडेकोट बंदोबस्त आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस प्रशासन सतर्क आहे। तर थोड्याच वेळात खरातला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पोलीस कोठडीमध्ये असलेल्या भोंदू अशोक खरातची एसआयटी चौकशी पूर्ण झाली। पोलीस अशोक खरातची चौकशी करून कोर्टाकडे आता रवाना झाले। तर भोंदू अशोक खरातला थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्याची पोलीस कोठडी आज संपते आहे। त्यामुळे आता कोर्ट त्याच्या कोठडीच्या संदर्भात काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। गेल्या 6 दिवसांपासून तो पोलिसांच्या कोठडीमध्ये होता। या कोठडीत एसआयटीनं सुद्धा त्याची चौकशी केली आणि क्राईम ब्रँचनं देखील खरातची चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर आज त्याला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष असेल। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी पत्रकार दत्तात्रय खेमनारची एसआयटी चौकशी होणार आहे। वर्षभरापूर्वी खेमनारकडनं प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। खेमनार सर्व पुरावे घेऊन नाशिककडे रवाना झालेत। रुपाली चाकणकरांनी धमकावल्याचा देखील ती आता एसआयटीला माहिती देणार आहेत। खऱ्या अर्थाने मी आज या एसआयटी चौकशीसाठी नाशिकला एसआयटीच्या टीम समोर आज सगळे पुरावे घेऊन त्या ठिकाणी मी जात आहे। या गोष्टीला आपण 1 वर्षापूर्वीच आपल्या वृत्तपत्रामध्ये त्या ठिकाणी खबरदार पुढारीला बातमी छापून या कॅप्टन खरातच्या काळ्या कारनाम्याचा त्या ठिकाणी खुलासा केला होता। त्यानंतर जो आपल्याला त्रास झाला त्यामध्ये आम्हाला नोटीस टाकण्यात आली, 5 कोटीची नोटीस दिली, आयोगाकडून मला प्रेशर केलं, वावीला माझ्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल केला। कॅप्टन खरातच्याच आशीर्वादाने तो त्या ठिकाणी भेसळची पावडर आणून विकत होता आणि ती पावडर तिथं नाही तर सगळ्या राज्यात जात होती। त्यामुळे त्या केंद्राच्या मालकाची एसआयटीकडून चौकशी करावा अशी मी मागणी करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।